कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जर वेदाने पण छान छान कपडे घालून गुढी उभारली आणि आनंदाने आभाळाकडे पाहिलं तर तिच्याही आईला खूप आनंद होईल। वेदा, बाळा बघतीये मी तुला, सतत असते मी तुझ्या सोबत। तू खुश राहिलीस ना तर मी खुश असेन राजा। गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। सगळ्या रामपुरे कुटुंबियांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। चला मंजिरी, आपल्याला निघायला हवं। हो, चला दामोदरराव। आया, थोडी तयार झालीस तू, साडी नेसलीस, मेकअप पण केलास तू, काय फायदा? थर्व सोबत गुढी उभारायची होती तुला, पण इथे काहीतरी वेगळंच घडलं। नाही म्हणजे तू अंबिकाची जागा घ्यायचं स्वप्न बघतेस खरं, आणि ती जागा दुसऱ्याच कोणीतरी घेतली तर? हॅपी गुढीपाडवा। माया वेदाची आई होऊ शकते, माझी बायको आहे। गुढी उभाराच्या वेळेला कुठे होतीस माया? नाही, मी आता यांना काय सांगू? मी तर वेदाला अडकवायला गेले होते आणि स्वतःच स्टोर रूम मध्ये अडकून बसले। म्हणजे मी स्टोर रूम मध्ये होते, आज तुझ्या मूर्खपणामुळे गुढीची पूजा तुझ्या हातून झाली नाही। या घरातली अंबिकाची जागा मिळवायची आयती संधी गमावलीस तू माया। अथर्वच्या मनातून अंबिकाची आठवण थोडी तरी पुसू शकली असतीस, पण नाही, त्या सगळ्यावरती पाणी फिरवलंस तू। एक गोष्ट लक्षात ठेव, आज थोबाडीत मारली, पुन्हा जर काही चूक नाही घडली, मॅडम, सॉरी, माझी चूक झाली, हे परत होणार नाही।
सगळं मीराने केलंय बरं का. बटाट्याची भाजी, पुऱ्या, चटणी, भात, आमटी. हे सगळं मीराने एकटीने केलंय. हो बाबा, तिच्या हातांना ना खूप स्पीड आहे. सगळं पटापट करते ती. मग आपण हे पटापट खाल्लं पाहिजे ना. हा. वा, पुदिन्याची चटणी माझी फेवरेट. पुदिनाची नाहीये. काय झालं? काय आहे? कडुनिंबाची चटणी आहे, मी बनवली आहे. अगं मग आधी नाही का सांगायचंस? तुला काय वेडबीड लागलाय का ग? आमच्या सगळ्यांचं तोंड काय कडू करायचंय तुला? मम्मी अगं गावावरनं आली आहे ती. असंच काहीतरी वेडवाकडं करणार. तू लक्ष देऊ नकोस का. तुम्हाला खरं सांग, मुद्दाम केलंस ना तू हे? असं काही नाही आत्या, म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी गूळ टाकून कडुनिंबाची चटणी बनवणं ही आपली प्रथा आहे ना. एक मिनिट, तू तुझ्या गावच्या पद्धती इथे आणू नकोस. नर्मदा, मीरा अगदी बरोबर बोलते. गुढीपाडव्याची हीच खरी परंपरा आहे. आपल्याला आवडतं म्हणून गुढीपाडव्याला श्रीखंड हवं हे आपण ठरवलेलं आहे. पण सणावारांच्या परंपरा खरं तर आपण विसरतच चाललोय. कडुनिंबामध्ये औषधी गुण असतात आणि वर्षाची सुरुवात निरोगी आयुष्याने व्हावी म्हणून ही परंपरा आहे. कळलं? मीरा, सगळ्यांना वाट चटणी. बाईसाहेबांनी सगळ्यांनाच द्यायला सांगितलं. पाणी पाणी पाणी. काय झालं? काय आहे? कडुनिंबाची चटणी आहे, म्हणजे याचे खूप फायदे असतात. शरीरातली उष्णता कमी होते आणि उपाशी पोटी खाल्लं ना तर रोगप्रतिकारशक्ती पण वाढते. पण कशाला, काय गरज आहे याची? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.